मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर। प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवारांची घेतली भेट। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष करा। उपाध्यक्ष सुरेश घोलेंचं सुनील तटकरेंना पत्र। तातडीनं बैठक बोलावून ठराव मंजूर करण्याची मागणी। राष्ट्रवादी एकत्र यावी अशी दादांनी 2 वेळा इच्छा व्यक्त केली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांची माहिती। अजितदादांनी मला पवारांशी बोलण्यासही सांगितलं, काकडेंचा दावा। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होण्याची शक्यता। राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी बैठक बोलावण्याची शक्यता। प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावलं जाणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडून सुनेत्रा पवारांची भेट। जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख सुनेत्रा पवारांना भेटले। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचं काय होणार याकडे लक्ष। अजित पवारांकडील खात्याबाबत राष्ट्रवादी पक्ष आज फडणवीसांना पत्र देण्याची शक्यता। राष्ट्रवादीलाच खाती मिळावी अशी मागणी केली जाण्याचा अंदाज। दादांकडे क्रीडा उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी। अजित पवारांच्या पायलटनं शेवटच्या क्षणी प्रतिसादच दिला नाही। नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचं प्रसिद्धीपत्रक। विमानाचं कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटीव्हीतून समोर। दृश्यमानता कमी तर सीसीटीव्ही फुटेज इतकं स्पष्ट कसं? राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाहीत? अजित पवारांच्या अपघातावरून सुषमा अंधारेंचा सवाल। कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी तुम्ही वेळ चुकवली। निष्ठुर नियतीपुढे आपलं काही चालत नाही। अजित पवारांबाबतच्या भावना फडणवीसांकडून लेखातून व्यक्त। भाजपनं अजित पवारांवर केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घ्यावे, हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल, संजय राऊतांचं ट्विट। ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेते पद न देण्यासाठी नव्या कायद्याचा घाट। आमदारांची संख्या निश्चित करणारा कायदा अधिवेशनात आणण्याची तयारी, सामनातून दावा। अजित पवारांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यानं समर्थकाचा मृत्यू। नाशिकच्या दिंडोरीतील कट्टर समर्थक सुदाम बोडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। पुण्यावरून नागपूरला जाणाऱ्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना शिवीगाळ, धमकी देणाऱ्यांमध्ये काँग्रेस उमेदवार सौरभ कोमरेंसह 10 ते 15 जणांचा समावेश। 1 जण ताब्यात, 6 जणांविरोधात गुन्हे दाखल। रायगडच्या म्हसळामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 7 नगरसेवक अपात्र। राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश करून पक्षादेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका। गोगावलेंनी घोडेबाजार केल्याची तटकरेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल। 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी होणार। अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा। दिलगिरी व्यक्त करताना अंजली भारतीचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। अत्याचाराबाबतचे कायदे कधी करणार असा सवाल करत मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत पुन्हा वादग्रस्त प्रतिक्रिया। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात 8 ते 10 जणांच्या टोळक्याकडून चहाच्या दुकानावर हल्ला। हातात रॉड, कोयते घेऊन दिवसाढवळ्या दहशत। 1 कर्मचारी जखमी। हल्ल्याचं कारण अस्पष्ट। मुंबई आणि नवी मुंबईतील प्रदूषणावरून हायकोर्टाची दोन्ही पालिकांच्या कारभारावर नाराजी। वायू प्रदूषण नियंत्रणासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जूनपासून परदेशात टेक ऑफ। फेब्रुवारीपासून विमानतळ रात्रंदिवस सुरू राहणार। उड्डाणांची संख्या 23 वरून 34 पर्यंत पोहोचणार। अमेरिका आणि इराणमध्ये महायुद्धाचे संकेत। 3 विनाशकारी जहाजं तैनात करत ट्रम्प यांची इराणला भीषण हल्ल्याची धमकी। हल्ला झाल्यास अमेरिकेलाही परिणाम भोगावे लागतील, इराणचं प्रत्युत्तर। महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबी संघाची फायनलमध्ये धडक। 8 सामन्यात 6 विजयांसह आरसीबी फायनलमध्ये। आता दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानासाठी 4 संघांमध्ये चुरस। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।